कायदे काय आहेत, तुम्ही कसे काम करताय आणि कसं काम अपेक्षित आहे, की कुठल्याही पद्धतीत 1% सुद्धा मला महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ नाही पाहिजे. या अगोदर अशा कधी बैठका झाल्या नव्हत्या आणि लेबलिंग प्रोडक्टचं क्वालिटी, रॉ दुधाची क्वालिटी याच्या सगळ्यावरती चर्चा झाली. कारण कुठल्याही सर्वसामान्य माणसाला पनीर म्हणून अॅनालॉग चीज हे खायला आवडत नाही. त्यामुळं या सगळ्या मोहिमेमधून, साहेबांच्या या सगळ्या कामातून, या सगळ्या याच्यातल्या चांगल्या चांगल्या काही गोष्टी पण अशा समोर. दूध 2 कोटी लिटर, मुंबईत पॅकेज दूध किती विकलं जातं? 40 लाख लिटर. ते फेल झाले आणि ते टक्केवारीत जर तुम्ही इथं टाकलं तर ते किती चुकीचं दिसतं. प्रोसेसिंग इंडस्ट्रीला ह्याचा बेनिफिटच होणार आहे, ह्याच्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. कुणालाही काही नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण बघताय की गेले अनेक दिवसापासून श्री तुकाराम मुंडे हे अन्न व औषध विभागामध्ये दाखल झाल्यापासून महाराष्ट्रभरात अनेक धडाधड धाडी घालत आहेत आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भेसळ असलेल्या अन्नपदार्थावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहेत. आणि यासाठी आज श्री तुकाराम मुंडे यांनी आज दूध उत्पादक डेअरीवाल्यांची बैठक या ठिकाणी मुंबईमध्ये आयोजित केली होती. आपण आहोत सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयामध्ये. याच ठिकाणी दूध उत्पादक डेअरीवाल्यांची बैठक झाली आहे. आपल्यासोबत काही डेअरी मालक आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. आपल्यासोबत आहेत प्रकाश कुतवळ, जे त्यांची एक दूध प्रोडक्ट आहे, ऊर्जा दूध नावाचा एक त्यांचाही दूध प्रोडक्ट आहे. त्यांच्याशी आपण बोलूया. सर, काय सांगाल, आजची बैठक ही कशासाठी आयोजित केली होती? आजची बैठक ही मुंडे साहेबांनी आम्हाला सर्व डेअरीवाल्यांना, जवळपास 90 डेअऱ्यांचे आज प्रतिनिधी इथे उपस्थित होते आणि त्यांनी सध्या ज्या चाललेल्या घडामोडी आहेत, भेसळीच्या ज्या काही चर्चा होतात, त्या बाबतीत सर्वांना मिळून इथं मार्गदर्शन करण्यासाठी ही मीटिंग बोलवली होती. आणि त्यांनी आमच्या पातळीवर ज्या काही सावधानता बाळगायच्या, त्याच्यानंतर वस्तुस्थिती म्हणजे कायदे काय आहेत, तुम्ही कसे काम करताय आणि कसं काम अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टींची आम्हाला आज प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी उत्कृष्ट सगळी माहिती दिली. ऑलरेडी आम्ही लोक त्यातल्या बऱ्याच गोष्टी करतोय, परंतु सर्वांना एकत्र घेऊन त्यांना जे काम अपेक्षित आहे, की कुठल्याही पद्धतीत 1% सुद्धा मला महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ नाही पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या काय जबाबदारी आहे, शासन काय करेल, आणि पुढे आपल्याला दोघांनी एकत्र काम करून, हातात हात मिसळून एकत्र काम करून आपल्याला चांगलं चित्र काय निर्माण करायचंय, की ग्राहकाला जाणारा प्रॉडक्ट हा आमचा दुधामधला सेफ असला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला उत्कृष्ट पद्धतीची आज इथे माहिती दिली. आपल्यासोबत आहेत चितळे ग्रुपचे श्रीपाल चितळे सर. सर, काय आणखीन काय सूचना दिल्या? या अगोदर अशा कधी बैठका झाल्यात? या अगोदर अशा कधी बैठका झाल्या नव्हत्या, पण या बैठकीतून एक निर्माण झालं की काही थोडीफार जी भेसळ होती, ती भेसळ आता डिपार्टमेंटनी लक्ष घातल्यामुळं ती समूळ नष्ट होईल असं वाटतं. चितळे ग्रुप हे महाराष्ट्रात एक फेमस आहे, नावाजलेला आहे. आणि याच्या जर ग्राहकांनी कसं ओळखायचं जी भेसळ नाही आहे, आणि जे भेसळ नाही करत त्यांच्यासाठी काय सांगाल, जे प्रामाणिक आहात असतात, जे भेसळ करत नाहीत? पुण्यात मधलं ग्राहक हे दुधाच्या चवीवरनं ठरवतं की दुधात भेसळ आहे की नाही. आम्ही पुण्यात विकतो, त्यामुळं आम्हाला तरी कधी प्रॉब्लेम आला नाही. आणि भेसळ आमच्या भागात कमी आहे, सांगली कोल्हापूर जिल्ह्यात कमी आहे. पण काय अशा ज्या कारवाई होतात, अशा कधी कधी असं प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना जरा कुठेतरी फटका बसतो, कुठेतरी भीती बसते. प्रामाणिक काम करणाऱ्यांना भीती वाटायचं काही कारण नाही. जे भेसळ करतात त्यांनाच भीती वाटते आणि त्याचा परिणाम आता राज्यभर जाणवायला लागला. तर काय सांगाल आणखीन, ग्राहक आणि दूध उत्पादक ह्याच्यामधले संबंध जे असतात, जे भेसळ आता अनेक ठिकाणी दाढी पडतात, ते कशा ओळखायच्या, कारवाई कशी टाळता येईल? याला जनजागृती होणं फार गरजेचं आहे आणि होत आहे. आता आज मुंडे साहेबांनी जी बैठक घेतली त्याच्यामुळं बऱ्यापैकी या 8-15 जे काय सुरू आहे त्यामुळे बऱ्याच लोकांच्यात फरक पडलाय. आणि अजून पण ही कारवाई जर चालू राहिली तर हे 100% यात फरक पडेल. फक्त दूध उत्पादक साठीच बैठक होती की आणखीन काय? नाही, ओव्हर जनरल सगळ्या गोष्टीवरती चर्चा झाली, म्हणजे डेअरी प्रोसेसिंग वरती पण चर्चा झाली आणि लेबलिंग प्रोडक्टचं क्वालिटी, रॉ दुधाची क्वालिटी याच्या सगळ्यावरती चर्चा झाली. डेअरी उत्पादनामध्ये अजून काय पदार्थ असतात? पनीर असतं, तूप असतं, दही असतं, याविषयी आणखीन काय मार्गदर्शन? ऑलरेडी तुमचा जो प्रश्न होता, सर्वसामान्य माणसाला कशात काय भेसळ आहे हे लवकर समजत नाही, परंतु ही त्याला समजत नसली तरी त्याला सेफ फूड दिलं पाहिजे. आमच्या पातळीवर त्या गोष्टी आम्हाला समजतात. अशा ज्या काही चुकीच्या प्रवृत्ती आहे त्यांचा पायबंद घालण्यासाठीचा आमच्या सर्वांचा मिळून हा प्रयत्न होता.
आता आमच्याकडे सगळ्यात जास्त जर बघितलं तर पनीर बाबत जरा थोडा आमच्याकडे प्रश्न जास्त होता, की अॅनालॉग चीज नावाचा उत्पादन जे प्रॉडक्ट आहे त्याला मान्यता आहे, पण तो पनीर म्हणून विकला जात होता. पनीर म्हणून तो विकला जाणं ही ग्राहकाची फसवणूक आहे आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये काम होऊन आज रोजी तरी असं की दुधापासून बनवलेलं पनीर आहे, त्यालाच पनीर आपण बोलतो. त्याचा आमचा सर्वांचा थोड्याफार प्रमाणामध्ये एक 20% आमचा सेल वाढलेला आहे आणि अॅनालॉग चीजला आज पायबंद मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. कारण कुठल्याही सर्वसामान्य माणसाला पनीर म्हणून अॅनालॉग चीज हे खायला आवडत नाही. त्यामुळं या सगळ्या मोहिमेमधून साहेबांच्या या सगळ्या कामातून या सगळ्या याच्यातल्या चांगल्या चांगल्या काही गोष्टी पण अशा समोर आता आलेल्या आहेत. समाजामध्ये या गोष्टीचं प्रबोधन करण्यासाठी काही चर्चा झाली का? समाजामध्ये प्रबोधन करणं हे सरकार आम्ही आमच्या सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे. त्याच्यावरच आमच्या सर्वांची आजची मीटिंग होती, की आपण या सगळ्या गोष्टीमध्ये खालचा जो चुकीचा वागत असेल तर त्याला काय समजून सांगायचं. मार्केटमध्ये आता ज्या पद्धतीने हे सगळी जी चर्चा आहे हिला कसा पूर्णविराम द्यायचा आणि ह्याच्यामधून आपल्याला सर्वांना उत्कृष्ट काम करायचंय. तर जे कोणी चुकीचं असेल त्याला त्याचं काय चुकतंय ते संपूर्ण समजून सांगायची आज आम्ही सगळ्या लोकांची चर्चा झाली. ते प्रकाश कुतवळ सर. आणखीन काय जणांना मुद्दे मांडायचे त्यांच्याशी आपण बोलू. गोवर्धन दूध ब्रँडचे प्रमुख आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय बोलतो? काही नाही, ह्याच्यात एकच आहे की एकंदरीत सगळा हा दूध जर धंदा बघितला तर दूध 2 कोटी लिटर. मुंबईत पॅकेज दूध किती विकलं जातं? 40 लाख लिटर. म्हणजे ह्याच्यात जे लूज दूध विकलं जातं, काही टँक मध्ये विकलं जातं, ते सॅम्पल फेल होतात. ते पण डिक्लेअर होतं की पाऊचवाले किंवा हे जे प्रोसेसिंग इंडस्ट्री हे सगळे खराब आहेत. पहिलं तर ज्या दिवशी 100% प्रोसेस इंडस्ट्री 100% पॅकेज होईल आणि ते सॅम्पल फेल झाले तर तुम्ही समजू शकता. लूज दुधाचे सॅम्पल हे फेल झाले किंवा जे जे काही म्हणजे जिथं ज्यांचा शासनाचा काय कोणाचाच कंट्रोल नाहीये, त्या लूज अनब्रँडेड लूज की दूध कच्चं दूध घेतलं, कच्चं जसं आपण भाजीपाला विकलं तर ते फेल झाले आणि ते टक्केवारीत जर तुम्ही इथं टाकलं तर ते किती चुकीचं दिसतं. दुसरा आम्हाला पॉझिटिव्ह बाजू अशी दिसली, सर्वसामान्य जो सुशिक्षित ग्राहक आहे त्याला हे लक्षात येतं की लूज अरे पनीर घेतलं किंवा काही घेतलं तर अरे चुकीचं होईल. म्हणून त्याला जे पसंतीचं जे ब्रँड असेल त्याचा जो पॅकेज पनीर असेल, दह्याचंच उदाहरण घ्या की 20 वर्षात एकही ब्रँड नव्हता, आता सगळेजण ब्रँडेड दहीच विकत घेतात. तसंच पनीर आहे ते लूजच्या ठिकाणी आता ब्रँडेड घ्यायला लागलेत. लूज दूध कालपर्यंत गवळी जो घरी येत होता त्याच्या ठिकाणी पॅकेटचं दूध कसं मिळेल, हा एवढाच फरक आहे. आणि आमच्या इंडस्ट्रीला म्हणजे प्रोसेसिंग इंडस्ट्रीला ह्याचा बेनिफिटच होणार आहे. ह्याच्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. बस काही नाही, साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ग्राहकांच्यासाठी संदेश एक असाच आहे की त्यांनी घेताना ब्रँडेड माल घ्यावा. पनीर असेल, दूध असेल, चांगल्या ब्रँडचं आपल्याला जे पसंत असेल किंवा ज्या ब्रँडवर आपल्याला विश्वास आहे अशा ब्रँडचं दूध किंवा दुधाची उत्पादनं घ्यावीत. त्याची खात्री 100% त्यांना मिळणार आणि त्यांची फसवणूक होणार नाही आणि चांगला माल त्यांना नक्कीच पदरात पडेल. हे होते राज्यातले सर्वोत्तम दूध व्यवसाय करणाऱ्या किंवा कंपन्यांचे मालक प्रकाश कुतवळ होते ऊर्जा दूधचे, चितळे दूधचे, आणि शहासाहेब होते गोवर्धन दूधचे. तर अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या सूचना तुकाराम मुंढे यांनी या दूध उत्पादक कंपन्यांना दिल्या आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.